नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन योजनेविषयी जाणून घेणार आहोत. पीएम इंटर्नशिप स्कीम 2024. पीएम इंटर्नशिप योजना. पीएम इंटर्नशिप योजनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया. पीएम इंटर्नशिप योजनेचे लाभार्थी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आधी आपण जाणून घेतलं पाहिजे. तर बघा, देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे बरं का. या योजनेचे नाव आहे इंटर्नशिप योजना असे ठेवण्यात आलेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-2025चा अर्थसंकल्प सादर करत असताना इंटर्नशिप योजना सुरू करण्यात असल्याची घोषणा केलेली होती. हे तुमच्या सर्वांच्या लक्षात असेलच. परंतु या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 1 कोटी तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. आनंदाची बातमी आहे की नाही? चला तर, त्यामुळे तरुणांना 12 महिने चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या इंटर्नशिपमध्ये तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन, ऑटोमोटिव्ह व बँकिंग आणि वित्तीय सेवांसह 24 क्षेत्रे आहेत. या योजनेद्वारे भारतातील तरुणांना रोजगाराच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाता यावे यासाठी कुशल कामगार तयार करणे हे या योजनेचे प्रमुख लक्ष्य आहे आणि जे की आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे बरं का. मित्रांनो, योजनेचा उद्देश काय ते जाणून घेऊया. टॉप कंपनीत नोकरीची संधी शोधणाऱ्यांना वास्तविक अनुभव या योजनेद्वारे मिळणार आहे. नोंदणी करण्याचा कालावधी बघा, 12 ऑक्टोबर 2024 पासून नोंदणी करण्यास सुरुवात झालेली असून नोंदणीची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 ही आहे. नोंदणीसाठी शुल्क किती असणार आहे बघा. या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आता लाभार्थ्यांसाठी नियम काय असणार आहेत बघूया. पहिला, अर्जदार भारतीय नागरिक असावा. दुसरा, अर्जदाराचे वय 21 ते 24 या दरम्यानच असले पाहिजे. तिसरे, अर्जदार पूर्णवेळ रोजगार किंवा पूर्णवेळ शिक्षण घेणारा नसावा. ऑनलाईन कोर्सेस किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण घेणाऱ्या युवा व्यक्ती अर्ज करू शकतात. चौथे, इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्जदारांनी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे. तसेच ITIचे प्रमाणपत्र, पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा पूर्ण केलेला असायला हवा किंवा BA, BSc, BCom, BCA, BBA किंवा पदवी असणे आवश्यक आहे. तर येत्या 5 वर्षात 1 कोटी युवकांना पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत प्रशिक्षित दिले जाणार आहे बरं का. सरकारकडून 4,500 रुपये तर कंपनीकडून 500 रुपये एका प्रशिक्षणार्थीला मिळणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षीच्या बजेटमध्ये या योजनेचा समावेश केलेला आहे. आता सरकारने जे पोर्टल तयार केलेले आहे यामध्ये ज्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी ज्या पदासाठी जागा रिक्त असतील त्याची माहिती त्या कंपन्यांकडून देण्यात येणार आहे. आता 12 ऑक्टोबर पासून या पोर्टलवर युवा विविध कंपन्यांमध्ये अर्ज करू शकतात. 12 महिने या कंपनीत काम करण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार आहे. आता यासाठी कागदपत्रे कोणती लागतील ते बघा. इंटर्नशिपसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल ID, मोबाईल नंबर या गोष्टी आवश्यक आहेत. पीएम इंटर्नशिप स्कीम इन शॉर्ट. योजनेचे नाव पीएम इंटर्नशिप योजना. कोणी सुरू केली? केंद्र सरकार. लाभार्थी राज्यातील तरुण. लाभ 1 कोटी तरुणांना नोकरी. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन. अधिकृत पोर्टल www.pminternshipmcagovernment.in. कंपनीची भूमिका व जबाबदारी बघूया. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यास त्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. कंपनी ज्या कामात असेल ते काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव लाभार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. कंपन्यांनी संबंधित इंटर्नशिपसाठी आवश्यक पात्रतेपेक्षा जास्तीच्या पात्रतेची अट ठेवू नये. कंपन्यांनी अकुशल कामांसाठी इंटर्नशिप देऊ नये, जसे की स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ऑफिस बॉय इत्यादी. कंपन्यांनी आपापल्या धोरणानुसार लाभार्थ्यांचे मूल्यमापन करावे.
याचा त्रैमासिक अहवाल संकेतस्थळावर सादर करावा. जर प्रशिक्षणार्थी कार्यकाल पूर्ण होण्या अगोदर सोडून गेला तर त्याची माहिती कंपनीने संकेतस्थळावर द्यावी. प्रशिक्षणार्थीची भूमिका व जबाबदारी काय असेल महत्वाचे आहे, जाणून घ्या. कंपनीची वेळ, शिस्त, नियम व अटींचे पालन करणे. वैद्यकीय आणीबाणीसाठी 2 महिन्यापर्यंत कंपनीच्या नियमानुसार किंवा मंत्रालय वेळोवेळी सूचना देईल त्याप्रमाणे सुट्टी घेता येते. या काळात आर्थिक लाभ दिला जाणार नाही. पुन्हा प्रशिक्षणासाठी हजर होता येते व प्रशिक्षण पूर्ण करता येते. जर सुट्टी 2 महिन्यांपेक्षा जास्त होत असेल तर प्रशिक्षण थांबवावे लागते व पुन्हा नव्याने अर्ज करावा लागतो. धन्यवाद मित्रांनो. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया आपल्याच चॅनलवर.